अँड आय होप बेझत हशेम सगळ्या लोकांना चान्स मिळाला सेदेर अटेंड करायला. इस्रायलमध्ये एक रात्र सेदेर असतं. इस्रायलच्या बाहेर डायस्पोरामध्ये आपण 2 रात्र सेदेर करतो, कारण एक दिवस यम तोफचं आपण एक्स्ट्रा असतं तिकडं. आणि आणि बेझत हशेम आपण आपल्या सणामध्ये आहोत. आणि महत्वाचे दिवस आहेत, खूप आनंदाचे दिवस आहेत. ऑफकोर्स आज खायफामध्ये, सॉरी आय थिंक काल खायफामध्ये डायरेक्ट हिट झाला. आणि युद्ध चालू आहे, दुःख पण आहे. आपली काही लोक त्याच्यात वारली. जे काही तोराचा अभ्यास आपण बेजात हशेम करू, जे काही आपण नवीन शिकू, बेजात हशेम हशेम आपल्यावरती मर्सी दया दाखवून आणि जे वारले त्यांच्या आत्म्याला गाणे देव. तर आपण पेसाच्या दिवसामध्ये आहोत. आपण खोलामुळेचे आपले जे दिवस आहेत, आता याच्यामध्ये आपण बघतो की आपल्याला एक मिtzवा आहे, ठीक आहे, ओमेर काउंट करायचा. पेसाचा पहिला दिवस संपला, दुसरा दिवस जसा चालू होतो, अरवीच्या नंतर आपण ओमेरचा पहिला दिवस मोजतो. हा मिtzवा आपण तोरामध्ये कुठे शिकतो? तर तोराच्या हिशोबाने आपल्याला वैकराच्या पुस्तकामध्ये चॅप्टर 23 मध्ये 15वी जी ओळी आहे, ठीक आहे, ती आपल्याला बोलते, तिथे आपल्याला हशेमकडनं आज्ञा मिळतं, וספרתם לכם ממחרת השבת מיום אביאכם את אומר התנופה שבע שבתות तमिमोत तयेना. हे आपल्याला, ही आज्ञा हशेमकडनं आपल्याला मिळाली. ओके, ऑफकोर्स मोशे रबेनु थ्रू आपल्याला हे मिtzvot मिळतात. आणि काय अर्थ आहे त्याचा? की आणि तू मोजशील आरामाचा जो दिवस आहे. ओके, हिब्रू मध्ये हा शब्बात लिहिलाय, पण शब्बात म्हणजे आरामाचा दिवस. ओके, ज्या दिवशी आपण काम नाही करत, कोणते काम नाही करत, मेलाखोत ती कामं जी आपण बेतामिकदाश मिशकान, बेतामिकदाशच्या अगोदर आपल्याला वाळवंटात आपण मिशकान बनवला, त्याची जी कामं आहेत, त्या कामाची कॅटेगरीजच्या मध्ये जे काही कामं पडतात ती आपण करत नाही. त्या शब्बातचा जो दिवस आहे म्हणजे आरामाचा दिवस आहे, ओके, त्याच्यानंतरचा दिवस म्हणजे पहिला दिवस आरामाचा आहे, त्यानंतरचा जो दिवस आहे 7 आठवडे कंप्लीट आपल्याला मोजायचे आहेत. आणि मग तिथं आपण राईट दुसऱ्या दिवशी ऍक्च्युअली ते 7 दिवस आपण मोजतो. ओके, आणि मग पुढं आज विमाखोरत शब्बात हाशेवीईत तिस्पेरू खमिशीम योम वैक्राफ्तेम मिनखा खादाशा लाहशम. ओके, आणि 7 आठवडे, एक आठवडा 7 दिवसाचा, 7 7 49 डेज. ओके, 49 दिवस नंतरचा जो दिवस आहे, ओके, जो 50वा दिवस आहे, त्या दिवशी आपण लोव्स म्हणजे पिठाचा लोफ जो आहे त्याला ज्यातून मील ऑफरिंग व्हायचा, तो आपण अर्पण म्हणून आणायचो. ते आपल्याला आणायला सांगितलेलं आहे. या मिtzvot वरून आपण पेसाचा पहिला दिवस संपला, दुसरा दिवस लागला, आपण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे दुसरा सेदेर, इस्रायलच्या बाहेर त्या रात्री सेदेर पण असतं, दुसरा सेदेर असतं, त्या रात्री अरवीत मध्ये आपण ओमेर वाचतो, पहिला दिवस मोजतो, कारण आपला दिवस सूर्यास्ताच्या नंतर चालू होतं. असे आपण 49 7 आठवडे म्हणजे 7 7 7 into 7 49 दिवस आपण मोजणार. आणि 50व्या दिवशी आपला सण आहे.
तो आहे शावुओत. ज्या दिवशी आपण, तो ऑफकोर्स तो आपला ऍग्रिकल्चरल फेस्टिवल पण आहे, पण त्या दिवशी आपण तोरा आपल्याला जो मिळाला तेही आपण सेलिब्रेट करतो. तेही आपण सेलिब्रेट करतो. पण मुळात तो ऍग्रिकल्चरल फेस्टिवल आहे. आपण धान्य म्हणजे गहूच्या पिठाचा लोव्स बनवून त्याचे म्हणजे आपण तो खल्ला जसा काय आहे तो बनवून आपण अर्पणला आणतो. ऑफकोर्स आता आपण जे शिकतोय राव एलियाहू डेसलर त्यांच्याच शिकवणमधनं मी हे 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 जे काही मी सांगणार आहे ती राव एलियाहू डेसलरची शिकवण आहे. आणि त्याच्यातून मी म्हणजे आपण शिकतोय, आपण म्हणजे मी पण शिकतोय राव एलियाहू डेसलरच्या ह्याच्यातून. तर त्याच्यामधनं आपण ही समज ते आपल्याला समजवत आहेत, हा कनेक्शन काय वगैरे आपण आता ते त्याच्यावरती बघू आपण. तो तर आपण सगळ्यात पहिले ओमेरचा मिtzवा बघितला. वैकरामध्ये चॅप्टर 23 मध्ये दिलेला आहे. तिथे मिtzवा आहे, 613 मिtzवोपैकी एक मिtzवा मध्ये लिहिलेला आहे आपल्याला हे दिवस मोजायचे, 7 आठवडे प्रत्येक दिवस मोजायचे आणि आपण हे करतो. ओके, आपल्याला माहितीये की पेसा होतं, मग आपण काय आणतो, पेसाच्या टायमाला आपण पेसाच्या बाहेर निघालो, रात्र साजरा करतो आणि मग दुसऱ्या दिवशी आपण बार्लेची ऑफरिंग आणतो, त्याला आपण ओमेर एक वजन आहे, म्हणजे जवळजवळ 2.5 किलोच्या आसपास काहीतरी आहे तो, मला वाटतं थोडं म्हणजे एक्झॅक्टली 2.5 नाही वाटतं, तुझ्या पुढे मागे बहुतेक थोडं कमी वगैरे असा तो माप आहे. तेवढा तो आपण अर्पण पेसा झाला की आणायचो पहिल्या दिवशी, पहिल्या दिवशीच्या नंतर आणायचो. तो पेसाला आपण तो बार्लेचा धान्य असायचा, तो बार्ले 5 आपले जे धान्य आहेत जे तोरामध्ये लिहिलेलं आहे त्याच्या पिठाला जर पाणी लागला तर 18 मिनिटात किंवा 18 मिनिटं किंवा तो त्याची फुगवण होते. खामेच या 5 त्यातलं एक धान्य बार्ले आहे, दुसरा गहू आहे आणि बाकीचे ओट्स, राय आणि स्पेल्ट. राय म्हणजे आपली ती काळी राई नाही, राय तो एक धान्य आहे गव्हासारखंच. तर ते आपण देतो आणि मग 7 आठवडे मोजतो आणि 50व्या दिवशी आपण पेसाला एक ऑफरिंग आणि शाबूतला आपण, पण तिथं धान्य नाही देत, तिथं आपण त्या धान्याचा पीठ बनवून त्याचे लोव्स बनवतो आपण आणि ऑफरिंग देतो. ओके, आता रबी एलियाहू डेसलर आपल्याला म्हणतात की हे जे 7 आठवडे आहे ह्याच्यासारखे आपल्याकडे अजून एक काहीतरी आहे. काय आहे आपल्याकडे, तर ते आपल्याला नेतात ओके वैकराच्याच चॅप्टर 15 मध्ये, आणि तिथे 13व्या ओळीत दिलेलं आहे, वेकी इथार हजाव मिझोबो वे सफर लो शिवात यामीम ले तहोरोतो וקיבץ בגדיו ורחץ בשרו במים חיים וטהר. अर्थ असा आहे की आता एक माणूस आहे, जर त्याला काही इशू म्हणजे काही लाईक इफ ही इशूड समथिंग, फॉर एक्झाम्पल लाईक जसं स्त्रीला पण पिरियड असेल किंवा माणसाने पण काहीतरी इश्यू झाला असेल तर त्याला पण पवित्र दिवस मोजावे लागतात. आजच्या तारखेत स्त्री तो मिtzवा करते, राईट, पिरियड्स आहेत, पिरियड्स तो बंद झाल्यावरती 7 दिवस ती काउंट करते आणि मग मिकवा घ्यायला लागतं. तसं माणसाला पण तसे नियम आहेत. अशुद्ध गोष्टीला टच केला तर मग त्याला मिकवे घ्यावं लागतं. तर आपल्याकडे असे तर ते प्युरिटी इम्प्युरिटीचे कायदे स्त्रियांना आणि माणसांना दोघांना लागू पडतात. पण पवित्र मंदिर नसल्यामुळे
आपण अर्पण तिथे देत नाही आणि बऱ्याच गोष्टी हे झाल्यात, तर माणसाचा मिकवे जो आहे तो त्यात लिमिटेशन आलेला आहे. आपण सगळे वारलेल्या माणसाला शिवल्यामुळे आपण एक सर्टन इम्प्युरिटी आपल्यामध्ये आहे. पण स्त्रीकडे अजून एक लेवल आहे जिथे ती इम्प्युरिटी मधनं प्युरिटी मध्ये जाते, राईट, जेव्हा तिचा मिकवेला घेण्याचा टाइम होतो. तर तसं माणसाला पण ते 7 दिवस आहेत. तर तो काय करायचा 7 दिवस, आणि हे ऑफकोर्स हा एक मित्व मी इथे बोललो, पण असे बरेच आहे जिथे हे 7 दिवसाचा कॉन्सेप्ट आहे की 7 दिवस ओके माणसाला साफ राहिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीच असं इश्यू आला नाही पाहिजे. जर तो 7 दिवस विदाउट एनी इश्यू असेल, मग तो जाऊन मिकवे घेतो आणि तो शुद्ध होतो. ओके. आणि मग 8व्या दिवशी ऑफकोर्स तो अर्पण त्याला द्यायला लागतं वगैरे. तर असं सगळा हा जो एक आहे, तर हा विलियम डेसलर म्हणतात की जोहार आपल्याला शिकवतं. पराशा एमोरच्या कॉमेंट्रीमध्ये जोहार जेव्हा त्याच्यावरती बोलतं, तो बोलतो की या दोन्ही गोष्टींमध्ये कनेक्शन आहे. एक मित्वा आहे जो ओमेरचा आहे, पेसा झाला पहिल्या दिवसानंतर दुसरा दिवस, ओके, तो आपण मोजतो 7 आठवडे. आणि माणूस अशुद्ध झाला की तो 7 दिवस तो म्हणजे या सर्टन केसेस मध्ये काय काय याच्यामध्ये तो संध्याकाळीच मिकवेला जायचा वगैरे. पण जशी अशी केस आहे जिथे 7 क्लीन डेज मोजणे, मग त्या 7 दिवसानंतर त्या 7 दिवसात जर तो काही इश्यू नसला की मग तो मिकवेला जायचा. तर आता रा विलियम डेसलर आपल्याला काय शिकवतात आपण बघूया. 7 दिवसाचा हा जो पिरियड आहे मिकवेला जाण्याच्या अगोदर, याच्यामध्ये ती अपवित्रता म्हणजे त्याचा जो स्टेटस आहे, ऑफकोर्स तो अपवित्र आहे, पण अपवित्र त्याला बनवण्याचा जो कारण आहे तो या 7 दिवसात झाला नाही पाहिजे. ओके. जर की त्या 7 दिवसामध्ये त्याला समजा 3 दिवस तो साफ होता आणि 4थ्या दिवशी परत त्याला काही ही जनरेटेड सम लिक्विड, तर तो परत त्याला ते 7 दिवस मोजायला लागायचे. स्त्रीला पण तसंच आहे. स्त्रीला पण 7 क्लीन डेज मोजावे लागतात. जर ब्लड असेल तर तिला अजून तसे नियम आहेत त्याचे. म्हणजे एनिवेज आय थिंक यू गॉट इट. तर अगोदरचे काही जे 2-3 दिवस मोजले होते ते नलिफाय होतात, त्याचं काय मग त्याला काय उरत नाही, मग परत रिस्टार्ट असे 7 कम्प्लीट दिवस त्याला मोजावे लागतात. ओके. मध्ये काहीही त्याची अपवित्रता म्हणजे तो अपवित्र स्टेटस पासून त्या पवित्र होण्याच्या पॉइंट पर्यंत मध्ये त्याला अपवित्र करेल असं जो प्रकार आहे ते झालं नाही पाहिजे. ही शुड नॉट बी पॉल्युटेड. विलियम डेसलर म्हणतात माणसाला जर तो त्याची आध्यात्मिकता करप्ट झाली असेल, आध्यात्मिकता करप्ट नाही होत पण ती खाली पडली असेल, किंवा माणसामध्ये करप्शन आहे, माणसाच्या विचारधारामध्ये करप्शन आहे, त्याच्या त्याच्या त्यात वाईटपणा आहे, आणि त्याला जर ते साफ करायचं असेल तर त्याला असंच म्हणजे तो एक पॉइंट पासून जर पवित्रता स्वतःला साफ करण्याच्या पॉइंट पर्यंत त्याला न्यायचं असेल तर मध्ये त्या गोष्टी त्याला आल्या नाही पाहिजेत जे त्याला खाली पाडतात. ज्या गोष्टींनी त्याला अपवित्र म्हणजे त्याच्या विचारधाराला अपवित्र केलेली आहे, त्याच्यातले आवेरोध, म्हणजे फॉर एक्झाम्पल माणसांनी जर आवेरा केला आणि तो पश्चाताप करतोय आणि लाईक त्या पश्चातापामध्ये त्यांनी आवेरोध नाही केले पाहिजेत. समजला? एक गुन्हा केला, आता तो पश्चाताप करते, 3ऱ्या दिवशी परत तो गुन्हा करते, तर नाही, त्याला परत चालू करायला पाहिजे. तर
फ्रॉम वन पॉइंट जिथं तो अपवित्र झाला आहे, चुकीच्या विचारधारेमुळे, चुकीच्या कर्मामुळे तो चुकीची कामं करतोय, तर त्याला असंच एक वेळ त्याला दिलं पाहिजे. रिफाईनमेंट प्रोसेस जी आहे, किंवा आपण त्याला रिपेंटन्सची प्रोसेस म्हणतो, त्याच्यामध्ये तो अविरोध करू नाही शकत. म्हणून आपण रिपेंटन्स मध्ये जोपर्यंत अविरोध बंद नाही करत, तुमचा रिपेंटन्सची प्रोसेस चालू होत नाही. मी पश्चाताप करतो, सकाळी पश्चाताप करतो, संध्याकाळी गुन्हा करतो, सकाळी पश्चाताप करतो, संध्याकाळी गुन्हा करतो, त्याला अर्थच नाहीये. तुम्ही कुठे जातच नाहीये, तुम्ही गोलगोलच फिरताय आणि स्वतःलाच वेळात काढताय. तर रबी एलियाहू डेस्लर म्हणतात की माणसाला ज्या चुकीच्या मार्गावरनं बरोबर मार्गावर जायचं असेल, तर सगळ्यात पहिले ती चुकीची गोष्ट होता कामा नये. ओके, आता हे प्रत्येकाने आपल्या आपल्या संदर्भात, आपल्या जीवनात ज्या गोष्टी तुमच्या पर्सनल तुम्हाला त्रास देणारे आहेत, तुमचे विकनेस आहेत, त्याला तुम्ही लागू केला पाहिजे. ओके, तर हा सेम एक कंटिन्युएशन असली पाहिजे. तसंच जेव्हा आपण पेसाच्या रात्री, पहिला सेदर रात्री, तो टाइम होता जेव्हा आपण बाहेर निघालो, राईट. आपण आपण मिसर देशातनं बाहेर निघालो, तर तिथं आपण गुलामगिरीमध्ये होतो, त्रासात होतो, आणि जिथं आपल्याला माहितीये की आपण लोक अपवित्रताच्या लेवलमध्ये होतो. तिथे तिथे 49th लेवल म्हणजे बस एंडच्या जवळ होतो आपण. पण हशेमच्या खेसेत, काइंडनेस मध्ये, नाही आपल्या मेरिट्समुळे की आपण खूप सद्दिकीम होतो, नाही, आपण नव्हतो सद्दिकीम. हशेमने आपल्याला बाहेर काढला तातडीने. म्हणून आपण म्हणतो पेसाख. पेसाख म्हणजे हशेमने जसं काही झेप घेतली आणि आपल्याला बाहेर काढलं. तर अचानक झाला ते. ओके, बिसेदर मोशे रबेनू फारोकडे जात होते, आरूनकडे जात होते, पण काय गॅरंटी होती का ते होईल? माणूस जर विचार करल तर माणसाची लायकी नव्हती की हशेम त्याला बाहेर काढतील, आपली लोकांची लायकी नव्हती, पण आपल्याला तातडीने बाहेर काढलं. अरे, ओव्हरनाईट गोष्ट बदलली, गुलामगिरीमध्ये आपण आझाद झालो. ओके, आणि मग तिथून बाहेर आलो, आणि मग 7 आठवडे मोजले, आणि आपण कुठे उभा राहिलो? आपण परमेश्वराच्या समोर, हशेमच्या समोर, सिनाय डोंगराच्या पायथ्याशी उभा राहिलो. 49 दिवसापूर्वी 49th लेवलला पडलेली माणसं, म्हणजे एकदम खाली अपवित्र, आवाज बंद झाला. एक सेकंड, आता येते आवाज? हा, ते येते. हॅलो, हा, आता लगेच बंद झाला की टाइम झाला बंद होऊन? हॅलो, येते आवाज बरोबर? हॅलो, हो, आता येतोय आवाज बरोबर. हा, ओके ओके. पण जास्ती कट नाही झाला ना फोन? म्हणजे मी आता एड पण काय बोलत होते कळलं, राईट? ओके. हा, तुम्ही सांगत होतात की 49 लेवलला खाली पडलेली माणसं, आणि तेव्हा आवाज कट झाला. हा, ओके, फाईन. तर 49th लेवलला आपण होतो. ती माणसं काय अशी नव्हती की सोदोम आणि गोमोरा सारखी माणसं नव्हती की वाईट धंदे करत होते. नाही, आपल्यासारखी नॉर्मल माणसं. ती काय गुलामगिरीमध्ये, बिचाऱ्याला त्रास होता खरा म्हणजे. पण आध्यात्मिकतामध्ये ती प्युरिटी इम्प्युरिटीची कॉन्सेप्ट आहे. बऱ्याच लोकांना हा कनेक्शन कळतच नाही. लोकांना वाटतं धार्मिक, आध्यात्मिक बनणे म्हणजे मॉरल, मी चांगला वागणे,
चॅरिटी करतो, मशिदीत जातो, शेमा टाइमावर करतो, तिथे संपत नाही. त्याच्या पुढे पण आपल्याकडे एक एक लेवल आहे ज्याला अपवित्र आणि पवित्र, या गोष्टींना लॉजिकली आपल्याला समजवता येत नाही. श्लोमो राजा पण त्याला हुकीम म्हणून सांगतात. पवित्र कसं व्हायचं मला नाही माहिती. मला माहिती आहे, ठीक आहे, शाळेत मला शिकवलं की चांगली वागणूक काय ते मला माहिती आहे. गुड मॉर्निंग बोला, गुड आफ्टरनून बोला, म्हणजे आपण चांगले. त्यांनी काहीतरी शिकवलं मला, पण प्युरिटी इम्प्युरिटी कशी कळेल मला? ती फक्त माणूस जेव्हा मित्सवोत करतो, आणि मित्सवोत नाही नुसते मित्सवोत करत, मग ऑफकोर्स जेव्हा पवित्र मंदिर होतं तर अर्पण, हे ती प्रोसेस होती आपली. बऱ्याच गोष्टी आज पवित्र मंदिर नाही म्हणून आपलं खूप नुकसान आहे खरा बोलायचं तर. बऱ्याच गोष्टी आपण करत नाही, पण तरी बरुख हशेम परमेश्वराची कृपा आहे की मित्सवोतच्या तरीकेने आपल्याला पवित्रता आपल्याला वाढवता येते, जरी ते मिकवे वगैरे. पण इस्रायल लोक बऱ्याच गोष्टींमध्ये, ऑफकोर्स इस्रायल लोकांना तेव्हा तोरा नव्हता, बिसेदर त्यांना बऱ्याच गोष्टी तोरामधल्या माहिती होत्या, आपल्याला माहिती आहे ते. पण तोरा तर नंतर मिळाला. ऍक्च्युअल तोरा ऑब्लिगेशन हे आपल्याला नंतर मिळालेत, ठीक आहे, पण तो जरिया मिळाला आपल्याला. पण तर ते लोक अपवित्रताच्या लेवलमध्ये होते, नाही का ते वाईट माणसं होती, नाही. मोशे रब्बेनू होता त्यांच्यामधला. पण ती प्युरिटीची जी लेवल जी इस्रायल लोकांना गाठायची असते थ्रू प्रोसेस आणि हे ते, त्याच्यामध्ये त्यांना तो पर्यायच नव्हता बिचाऱ्यांना, राईट. सो ओव्हर देअर, आणि मग ते बाहेर आले, हाशेमने त्यांना बाहेर काढला, आणि मग 49 डेज त्यांची ती जर्नी झाली. त्यांच्यात त्यांची ती पवित्रता वाढली. आणि ऑफकोर्स नाखोन सिनाय डोंगरावरती हाशेम त्यांच्याबरोबर बोलण्याच्या अगोदर 3 दिवस मोशे रब्बेनू बोलतात तयारी करा. माणसांनी संबंध नाही ठेवला पाहिजे त्यांच्या बायको बरोबर, हे ते वगैरे ना, या गोष्टी आपल्याला सांगितल्यात. म्हणजे ते काय प्रोसेस आहे की ती माणसाला पवित्रता वाढवता येईल, म्हणजे हाशेमच्या समोर केदुशामध्ये उभा राहता येईल. तर आपल्याला ती सिस्टम दिले, समजलं. तर तशा ह्याच्यामध्ये आपण ते दिवस मोजले आणि डायरेक्ट हाशेमच्या समोर आपण उभे राहिलो सिनाय डोंगरावरती, राईट. आता तसाच हे आपण जे ओमेरचे दिवस आहेत ते आपण मोजतो, ओके, बरोबर. आणि आणि रबी एलियाहू डेसलर म्हणतात की हे जे दिवस आहेत, की या दिवसाला ऑफकोर्स खूप कबालिस्टिक एक्सप्लेनेशन आहेत ओमेर वरती, सेफिरोत वगैरे, म्हणजे तो वेगळा सेक्शन आहे. पण बेसिक लेवलवरती प्रत्येक माणसाला त्याच्या आध्यात्मिकता मध्ये पोल्यूट करणारे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याला सतवतात किंवा आतमध्ये घुसतात, हे त्याला सांभाळलं पाहिजे. माणसाला आपले वीक पॉइंट्स आहेत, ठीक आहे, आपल्याला खूप स्ट्रॉंग वाटतं, आध्यात्मिक वाटतं, पण काय आपण आध्यात्मिक आहोत का 24 तास? किती वीक पॉइंट्स आहेत आपले? 4 चौघांसमोर आपण एकदम लाईक चांगल्याशी वागलो, 4 तासांनी आपण बदलतो, काही वेगळा वागतो का? असं कारण आपले वीक पॉइंट्स आहेत, जिथून असं म्हणतात, जसं काही येत्सेर हारा त्याचा फायदा घेतो. येत्सेर हारा परत, मी नाही बोलत कोणता भूत घुसतंय आपल्यामध्ये, नाही, हा माझाच इन्क्लिनेशन आहे, हा माझा भाग आहे. येत्सेर हारा आपला इनहेरंट आपल्या स्वभावात टाकलेला आहे, हा शमनीच टाकलाय, आणि का टाकलाय त्याचं पण काम आहे. पण तो येत्सेर हारा तिथंच आपली गाडी घसरतं, आणि आपण आपला तो करप्शन आपल्यामध्ये घुसतं. तर रबी एलियाहू डेसलर म्हणतात की हे जे पेसापासून आपल्या शव्वोत पर्यंत जे आपण ओमेरचे दिवस मोजतो तर ती आपल्याला अवेअरनेस पाहिजे की आपण कुठे त्या दिवसात कुठे नरम पडतो, आणि कुठं तो येत्सेर हारा आपला जागृत होते आणि पॉवरफुल बनते परत. म्हणून ते म्हणतात, ओके, जसा की तुझ्यासाठी तू मोज लाईक ओमेरच्या की तू मोज तुझ्यासाठी, म्हणजे तू जसं काय, म्हणजे एक बोलण्याचा तरी का की तुझ्यासाठी, तू काय 4 जमातीसाठी नको मोजूस,
तुझ्यासाठी बोस, तू हिशोब कर, तू बघ आतमध्ये, तू तुझं अकाउंटिंग कर त्या दिवसाचा. तर तो एक्सप्रेशन जो आहे तो रबी ओलेडे सर म्हणतात की ते आपल्याला सांगतात. आता ऑफकोर्स मी जसं म्हणालो, वैकरा आता वाचून दाखवला वैकराच्या ह्याच्यामध्ये, की तू तुझ्यासाठी मोजतोस शब्बातच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवसापासून. शब्बातचा दुसरा दिवस तिथून 49 डेज, 7 आठवडे, आणि मग त्या 7व्या आठवड्याच्या शब्बातच्या नंतर तुझा शावूत आहे. असे 50 दिवस होतात. म्हणजे शावूत नाही दिलाय, 50 दिवस तू काउंट करतोस. मग नंतर तू तो गहूच्या पिठाचा जे लोट्स आहे ते तू आणतोस. आपल्याला ओरल लॉ मध्ये, आता मी हे इम्पॉर्टंट इथं का मी तुम्हाला सांगतो, कारण इथे काही लोक, इथं ऍक्च्युली इंडियामध्ये काही लोक मला बोललेली आहे, हा पॉइंट मला विचारला होता, तर ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. आपल्याला आपल्या रबानींपासून माहिती आहे, आपल्या ट्रेडिशन पासून माहिती आहे की हा शब्बात म्हणजे काय, आपला जो शनिवारी येणारा जो शब्बात आहे त्याची बात नाही करत. हा शब्बात पेसाचा पहिला दिवस आहे. आपले जे सण आहेत योम तोफचे, जे शब्बात म्हणजे काय, शब्बात इज अ स्ट्राईक. स्ट्राईक म्हणजे काय, मेलाखोत, 49 मेलाखोत जे आहेत, सॉरी 39 मेलाखोत जे आहेत, 39 मेलाखोत कोणते, ते काम जी मिशकान, जी पुढे जाऊन आपण पेतामिकदाश बनवला, मिशकान बनवण्यासाठी जी कामं, ते 39 मेलाखोत आपण जी कामं केली, ती कामं टेक्निकली शब्बातला किंवा त्याच्या सारखी, म्हणजे तो काम प्रिन्सिपल आहे, त्याला आव बोलतात, लाईक द मेन वर्क. आणि मग जशी काय त्याच्यासारखा, म्हणजे टेम्पलच्या टायमाला आपण वूल आहे, वूलला डाय कलर केला, तर आपण इथे पेंट नाही मारू शकत शब्बातला आपल्या वॉलवरती किंवा कपड्यांवरती, फॅब्रिक पेंटिंग नाही करू शकत. का, कारण तिथून आपण डिराईव्ह करतो हा सेम काम आहे, तर आपण ते नाही करत. समजलं. तर तसं ते आव मेलाखा वगैरे, तो लाईक ती टर्मिनॉलॉजी वापरलेली आहे, ते टर्म्स वापरलेले आहेत जेव्हा आपण ऍक्च्युअल मेलाखोत बद्दल शिकतो. तेव्हा तर पण असेच दिवस आपण योमतोफचे पण आहेत, बरोबर आहे. आपले सण, तिन्ही सण, शावोत, सुकोत, पेसाख, या तिन्ही दिवसाला आपल्याला ते शब्दाचे नियम लागू पडतात. फक्त एवढाच आपल्याला परवानगी आहे, आपण जेवण बनवतो आणि आपण काही गोष्टी जे फूड रिलेटेड वगैरे काय असेल ते आपण कॅरी करतो, पण बाकी सगळी शब्दात सारखे आहेत. मुक्से आहे, सगळं काय योमतो शब्दाची कमी ना आहे. फक्त 2-3 गोष्टींची आपल्याला परमिशन दिलेली आहे, ती आपण करतो, पण तो आहे शब्दात. तर त्यांना असं शब्दात म्हणून त्याला बोललेलं आहे. तर आपल्या एन्शियंट ट्रेडिशन्स, इस्रायल लोक हे हशेमचा शब्द जपणारी माणसं आहेत. इस्रायल माणसं कोण आहेत, हशेमनी इस्रायल माणसांना तो ज्ञान दिला, त्यांचा तो विजडम दिलेला आहे, अँड दे आर द कीपर ऑफ द वर्ड ऑफ गॉड. तोरा इज द वर्ड ऑफ गॉड, नाही नुसता 5 बुक्स ऑफ मोझस, पण त्याची समज, त्याची अंडरस्टँडिंग, त्याच्यातनं जो शोध काढणे, त्यातनं सगळं काही स्पिरिच्युअल नॉलेज बाहेर काढणे, हे सगळ्याचा जो राखणदार हाशेमने केला, तो इस्रायलला दिला. आणि मग हाशेम म्हणाले की आता तू इन्स्पायर कर अख्ख्या दुनियाला. हीच कॉन्सेप्ट आहे ना चोजनची. तर इस्रायल माणूस हा हाशेमचा, मग नंतर ख्रिश्चन आले, हे आले, ते आले, ते आपल्याला शिकवायला लागले, ते आपल्याच धर्माला घेऊन, कारण त्यांच्याकडे तो कोर नॉलेजच ना आहे. तो कोर नॉलेज फक्त ओरल लॉ कोणाच्याच बसची बात नव्हती. ठीक आहे, मोशे रबीनुची 5 पुस्तकं कॉपी केली, ट्रान्सलेट केली. ओरल लॉचं काय, ओरल लॉ जरी कॉपी केला तरी समजू नाही शकत, तुम्हाला रावच पाहिजे, कारण तो सेंटेन्स जो आहे, एक गेमाराचा सेंटेन्स असा बोलते का तसा बोलते, हा ट्रेडिशन आहे आपला. हा बाहेरचा माणूस समजू नाही शकत, आणि इस्रायल माणूस त्याच्या राव कडनं, त्याच्या गुरु कडनंच समजू शकते.
तर अशा संदर्भात इस्रायल माणूस हा तोराचा विस्डम जो आहे हा ठेवणारा, हा सांभाळणारा आहे. हशेमने आपल्या ताब्यात दिलेला आहे, आपल्या हातात दिलेला आहे की ही तुमचा हेरिटेज आहे आणि तुम्ही याला जपाल. तो आपला तोरा जो आहे हा परमेश्वराला च्या मार्गाला पोचणारा हायवे आहे. तो फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. समजलं? आपल्याला माहिती आहे. नंतर आले होते साधुसी आले होते. साधुसी काय म्हणायचे, अरे नाही शब्दात सांगितला ना, म्हणजे पेसा झाल्यानंतर जेव्हा पण तो शब्दात असेल 3 दिवसांनी, 4 दिवसांनी, 5 दिवसांनी, त्याच्यानंतर जो संडे आहे त्या दिवशी पहिला दिवस असा केला तर शावोत नेहमी संडेलाच येणार. तर दुसऱ्या पवित्र मंदिराच्या टायमाला हे साधुसी होते. ते हे लोक काय बोलायचे, नाही शब्दात बोललाय ना, शब्दाच्या नंतरचा दिवस म्हणजे काय, शब्दात संडे, पण तो शब्दात नाही, सॅटर्डे शब्दात नाही. आपल्याला माहितीये पेसाच्या पहिल्या दिवसाला शब्दात सांगितलेलं आहे. म्हणजे पेसाचा कोणताही दिवस असो, दुसऱ्या दिवसापासून पहिला दिवस आपण मोजतो. समजलं? तर इंडियामध्ये आपले इस्रायल लोकांपैकी काही लोक माझ्याकडे आर्ग्यू करत होते ह्याच्यावरती, या पॉइंट वरती काही वर्षांपहिले, आणि ते बोलत होते की तू चुकतोयस, आपण चुकलेलो आहोत. लिटरली आपल्या इस्रायल लोकांचे शब्द आहेत, गॉड फॉरबिड, नाही बोलला पाहिजे. पण तो सदुसी एक्सप्रेशन आहे, तो सदुसी लोकांचा टीचिंग होता पहिले. पण आपण फारसी आहोत, आपण ओरल लॉ जपणारी माणसं आहोत. आपल्याकडे तो ट्रेडिशन आहे आणि आपण त्या हिशोबाने करतो. बरेचसे ख्रिश्चन जे इस्रायल धर्मासारखे करायला बघतात ते हे सदुसी सारखा करतात. मला माहिती आहे तशी काही लोक इंडियामध्ये, ते लोक संडेला ते लोक ओमेर मोजतात. इस्रायल नाहीत पण ओमेर मोजतात आणि संडेला चालू करतात. ओरल लॉ ना आहे त्यांच्याकडे, काय करतील, पण आपल्याकडे आहे बारुख हशेम. तसंच हा आता इथं रबी एलियाहू डेसलर कमालचा राव आहे. त्यांची शिकवण खूप इन्स्पायर करतं आणि मी तुम्हाला रिकमेंड करेन. इथं आपल्याला पुस्तकं मिळतात इंग्लिशमध्ये. राव एलियाहू डेसलर चा सेट आहे, जो स्ट्राईफ फॉर ट्रूथ, राईट. त्याचा मिक्ताफ में एलियाहू हिब्रू मध्ये अख्खा त्यांचा तो वर्क, त्यांनी त्यांचा तो लिहिलेला त्यांनी कलेक्शन आहे. त्याच्यावरती बेस्ट स्ट्राईफ फॉर ट्रूथ ही पुस्तक बनवले. घ्या, सेट घ्या विकत आणि वाचा. इट विल इन्स्पायर यू. आय पर्सनली फाइंड अ लॉट ऑफ इन्स्पिरेशन. या रबाईच्या टीचिंग्स मधनं खूप शिकायला मिळतं. हळूहळू, ऑफकोर्स ओव्हरनाईट सगळ्यांना शिकू शकत, पण हळूहळू. तो एनिवेज मी परत आता इथे राव एलियाहू डेसलर आपल्याला खूप सुंदर गोष्ट सांगतात. ते काय बोलतात की इथे आपल्याला तोरा काय सांगते, ओके, का शब्दात वापरला, सरळ लिहायचं ना पेसाच्या दुसऱ्या दिवशी, है ना. कशाला कन्फ्युजन ऍड करायचा फुकट मध्ये. सरळ लिहायचं पेसाचा दुसऱ्या दिवसापासून पहिला दिवस मोजा. कोणालाच कन्फ्युजन आहे, शब्दात लिहायची गरज काय. तर काय शिकवण आहे त्यातनं राव एलियाहू डेसलर आपल्याला सांगतात की कदाचित तोरा आपल्याला शिकवायला बघते त्यांच्या ओपिनियन मध्ये. शब्दात म्हणजे काय, शब्दात म्हणजे स्ट्राईक. शब्दाचा अर्थ आहे स्ट्राईक. स्ट्राईक म्हणजे काम संपला नाही संपला मला नाही माहिती, सूर्यास्ताच्या पहिले माझे हात वर, मी काम करणार नाही. बरोबर, कंपनीमध्ये स्ट्राईक होतं तर माणूस कसा करतो, तो बोलत नाही आता एक सगळं काम संपल्यावर मी स्ट्राईक करीन, नाही बोलत. या दिवशी 7 वाजता स्ट्राईक लागला, जो काम आहे तिथंच पटकाचा आणि सोडून टाकायचा. दिस इज द स्पिरिट ऑफ शबात. दिस इज हाऊ वी स्टार्ट अ शबात. काम कधीच संपत नाही, अख्ख्या आठवड्याचं काम कधीच संपत नाही. ती वेगळी गोष्ट आहे. जो माणूस शबात पाळत नाही तो शबातच्या दिवशीच त्याला सगळे त्याचे बँकेचे, हिशोबाचे, हे ते काम त्याला करायचे असतात, अनफॉर्च्युनेटली, व्हॉट एव्हर. तर ते म्हणतात की जेव्हा पेसाला आपल्याला आज्ञा आहे, ओके, तो शब्द वापरला शेमोत मध्ये, ताश बितू, म्हणजे तू खामेचला तू मालक राहिला नाही पाहिजेस. बरोबर, पेसाच्या अगोदर आपण आपल्या मालकीचा खामेच ठेवत नाही. बहुतेक करून आपलं सगळं खामेच आपण नष्ट करतो किंवा कचऱ्यात जातं किंवा तो डस्ट सारखा असो, आपण बरोबर आपण जाळतो. नाही असला जो खामेच नाही काढला तो कचरा म्हणजे काय. आता सगळं बोलल्यानंतर हालाका आहे की पेसामध्ये जर तुम्हाला मस्त बिस्किटचा पुडा भेटला आणि तुम्ही ऑलरेडी
जेव्हा खामेच जाळला तेव्हा लिहिलं की जो काही आपण वाटतो ना मराठीमध्ये, जो काही खामेच, जो मी पाहिला, मी नाही पाहिला, जो मी काढला, जो मी नाही काढून टाकला, तो कचरा मातीसारखा हो. मातीसारखा हो म्हणजे तुम्हाला त्याला मातीसारखाच सांभाळला पाहिजे. म्हणजे तो बिस्किटचा चांगला पुडा नाही का पेसायनंतर मी आता खाईन, नाही, तो तुम्ही घेता त्याला फेकून टाकता, जाऊन टाकता, जे काय तुम्ही करता ते त्याला खाऊन टाकता, लगेच खाऊन टाकता, ठेवत पण नाही तुम्ही. तो तुमच्या मालकीचा नाही, तो कचरा आहे त्याने. आणि जरी तो खाण्याच्या लायकीचा असेल, तुम्हाला त्याला कचऱ्यासारखाच ट्रीट केला पाहिजे. आणि जी लोक काही खामेच विकतात, काय विकतात, तो करार काय करतात की बाबा या ऍड्रेस वरती इथं 10 किलो हे बिस्किट ठेवलेले आहेत, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, तो एक नॉन ज्यूला विकलेला असतो, तो त्याचा मालक आहे आणि त्याला ऍड्रेस असतो तुमचा, म्हणजे त्याला पाहिजे तर तो येऊन घेऊ शकते आणि तो खाऊ शकते आणि तुम्ही त्याला काय बोलू नाही शकत, तो घेऊन जाऊ शकते. तर तसा करार केला असतं. आणि मग ऑफकोर्स पैसा झाला की मग तो परत तो विकले जातं आपल्याला. तर तसा तो सिस्टम आहे. पण तुम्ही त्या खामेचे मालक नाही पाहिजेत पेसामध्ये. ओके, तर पेसाला जसं काही शब्दात सांगितलेलं आहे, ओके, कारण त्या दिवसाला वेळ आली, इस्रायल लोक बाहेर आले आणि जी अपवित्रता इजिप्तमुळे त्यांच्यावर होती ती थांबली. जो करप्शन इजिप्त त्या जागेमुळे त्यांच्या पवित्रतामध्ये जो करप्शन होत होता, द मोमेंट ते आले बाहेर, इजिप्तचा करप्शन त्यांच्यावरती थांबला. तो त्यांच्यावर त्याचा असर थांबला, तो थांबला. आणि नाही नुसता ते, तिथून तो पहिला दिवस मोजला, नेक्स्ट डे पासून त्याला काय बोललो आपण, देर शाल बी 7 कम्प्लीट शब्बात. नाही बोलत की नुसता 7 शब्दात नंतर बोलते सगळे शब्दात कम्प्लीट. जसा काय म्हणजे बोलण्याचा तरीका काय की हे सगळे दिवस जणू शब्दात आहेत. कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये, की इजिप्त तुमच्यामध्ये असर नाही करणार. ओके, म्हणजे बाकीचे पुढचे आठवडे जसं काही सगळ्यांनाच शब्दात सांगितलं, म्हणजे हे 7 शब्दात जसे काय, म्हणजे जो शब्दात 7वा दिवस नाही, जसं काय आतापासून 7 कम्प्लीट शब्दात तू बघशील. म्हणजे यू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. म्हणजे बोलायचं आहे की आला तुम्ही इजिप्तच्या बाहेर आलात, इजिप्तचा तुमच्यावरती अपवित्रताचा जो असर होता तो बंद झाला. आणि असंच तुम्ही आता पुढचे 7 शब्दात पाळाल, म्हणजे 7 फुल शब्दात त्या स्पिरिट, म्हणजे की त्या इजिप्तची अपवित्रता तुमच्यावरती नसेल, येणार नाही. जसं मी बोललो की तो गुन्हा, आजपासून मी ठरवलं की हा गुन्हाचा मला पश्चाताप करायचा आहे. जर परवा मी तो गुन्हा केला, गॉड फॉरबिड, तर मला परवापासून मग तसा विचार करायला पाहिजे. मग आज उद्या गेला कारण मी परत केला तो गुन्हा, तर तो इजिप्त परत त्यांच्यावरती तो असर बंद झाला, तो नाही करत. ओके, तर एलिओट डेसलर म्हणतात म्हणून तो शब्दाचा शब्द वापरला आपल्याला शिकवायला की तसा असला पाहिजे, की यु नो लाईक शब्दात झटकून टाकला तो एका क्षणात, इजिप्तला झटकून टाकला. इस्रायल लोक बाहेर आले, इजिप्त झटकून टाकला त्यांनी. आणि मग त्याच्यानंतर पुढच्या 7 आठवडे सिनाय डोंगरावरती एक्सपिरियन्स जो होता, फेस टू फेस, ऑफकोर्स त्यांनी हशेमला नाही पाहिला, पण फेस टू फेस बोलण्याचा एक तरीका, हुबहू हशेमचा एक्सपिरियन्स घेतला त्यांनी. नाही मोशे रबेनू बोलले त्यांच्याशी, डायरेक्ट हशेम बोलले त्यांच्याशी. विचार करू शकता तुम्ही, 6 लाख इस्रायल माणसं आणि त्यांचे फॅमिलीज उभे आहेत आणि हशेम त्यांच्याशी बात करते. मोशे रबेनू मधी नाही. सगळे इस्रायल लोक प्रॉफिटिक लेवलवर होते त्या क्षणाला. प्रॉफिट म्हणजे मोशे रबेनू प्रॉफिट आहेत. जर हशेमचा आवाज ऐकला, तो भलत्याच प्रॉफिटिक लेवलवरती आहे. असं तसं नाही, भलत्याच प्रॉफिटिक लेवलवरती आहे. इन 7 वीक्स. आणि 7 आठवड्याच्या पहिले तोच इस्रायल माणूस अपवित्रताच्या फायनल पॉइंट वर उभा होता. तो कॅन यू बिलीव्ह इट. विचार नाही करू शकत माणूस. म्हणजे आपल्याला किती वेळ लागतं आध्यात्मिक वाढवायला. पण सिनाय सगळ्यात महत्वाचा का आहे आपल्याला,
आपल्याला तेच शिकवते. अरे 7 आठवड्यात माणूस आला, 7 आठवड्यात माणूस उभा राहिला हशेमच्या समोर बात करायला, ते पण अतिशय बिकट ह्याच्यातून. इट्स अमेझिंग, व्हेरी इन्स्पायरिंग टीचिंग आय थिंक. तर तसाच माणसाला आणि खामेच रिप्रेझेंट हेच माणसाला पाडणाऱ्या गोष्टी. ऑफकोर्स हमोची ब्रेडला हे नाही, पण त्या 7 दिवसाला तो हामेच जसं काही पॉइझन आहे आपल्यासाठी. ओके, तर पॉइझन आपल्या आध्यात्मिकताला पॉइझन काय आहे? आपल्या त्या गोष्टी जे नाही सूट करत आपल्या आध्यात्मिकताला, आपला गर्व, आपली जलसी, आपला लाईक चुकीचा तरीका, चुकीचे व्हॅल्यूज जे आपण घेऊन फिरतो, जो आपल्याच आहेत त्या गोष्टी, जे आपल्या आध्यात्मिकताला पॉइझन. तुम्हाला कोण नाही पाडू शकत दुनियात, तुम्ही स्वतःलाच पाडता. नकोन, आपणच स्वतःला पाडतो आपल्या विचारधारेने, आणि आपणच स्वतःला वर परमेश्वराच्या जवळ आणतो आपल्या विचारधाराने. आपण कसा विचार करतो, आपण कोणत्या गोष्टींना वापरतो आपल्या विचारधाराला रिफाईन करायला, म्हणजे आपल्याला ती विचारधारा वर आणते. हे आपल्या हातातच आहे, बाकी सगळे बहाणे आहेत. ओके, आता त्याच्यानंतर एक सेकंड ना, मला टाइमाचा हे नाही माहिती. एक सेकंड. ओ वाव, मला वाटलं शुअर होईल, पण यु नो वेळ जरा फास्ट चालले. तर एनिवेज आपण हळू जाऊ अजून, डोंट वरी. तर जसं ऑफकोर्स मग 7 आठवडे आपण मोजतो. 50व्या दिवशी ओमेरचा आपण आणतो. लाईक म्हणजे ओमेरचा जो पहिला दिवस आहे तो, मी जसं बोललो की बारले आणतो आपण, राईट. आणि 50व्या दिवशी आपण ओके मग तो गहू येतं, गहूचा पिठाचा लोस याचा. राव एलियट डेस्लर म्हणतात की जो आपण पहिल्या दिवशी ओमेरचा बारले, जो पहिला हार्वेस्ट होता बारलेचा, आपण त्याच्यातून हशेमला एक ओमेर म्हणजे मी रफली 2.5 किलो तेवढा आपण हशेमला अर्पण म्हणून द्यायचो. आणि जोपर्यंत हा अर्पण आपण नाही दिलेला आहे, जे काही उत्पन्न झालेलं आहे आपल्या शेतातून किंवा आपल्या त्या ग्रोथ मधनं, आपण त्यातनं खाऊ नाही शकत. अर्पण दिल्यावरतीच आपल्याला परमिशन होती, मग आपण तो हार्वेस्ट जो आहे तो आपण खाऊ शकतो, विकू शकतो. लाईक ती आपली दौलत आहे. राव एलियट डेस्लर म्हणतात ह्याला मी असं पण, ह्याला दोन तरीकेने मी बोलू शकतो. एक, की अर्पण ही परमिशन आहे की मी बाकीचा जो हार्वेस्ट आहे त्याला मी वापरेन. जसं काय अर्पण जोपर्यंत नाही देत तोपर्यंत मला परमिशन नाही ना त्याची. अर्पण मी जेव्हा हशेमला दिला, एक ओमेर बारलेचा, ओमेरच्या पहिल्या दिवशी, तेव्हा मी तो बाकीचा हार्वेस्ट खाऊ शकतो. आणि दुसरा तरीका आहे, तो म्हणतात की जेव्हा तुम्ही तो हार्वेस्ट, जेव्हा काय तुम्हाला 50 क्विंटल 100 क्विंटल काय काय तुमचा जो बारले आलाय, त्याच्यातून एक ओमेर जोपर्यंत तुम्ही हशेमला अर्पण करत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यातला एक दाणा तुम्ही विकत नाही, खाऊ शकत नाही, काय नाही. आपल्याला काय शिकवते की अख्खा जो तुमचा हार्वेस्ट आहे, 100 क्विंटल 50 क्विंटल जे काय उत्पादन, ते सगळं जसं काही तुम्ही हशेमला डेडिकेट केलेलं आहे. समजलं? म्हणजे तो सगळा जसं काय हे, मग त्यातनं जेव्हा तुम्ही तो हशेमचा भाग काढता, तेव्हा तो तुमच्यासाठी, तोपर्यंत तो सगळा जसं काय हशेमचा आहे. यू अंडरस्टँड? मीन्स इट बिलॉंग्स टू हशेम. दॅट्स द होल आयडिया. त्यातून जेव्हा तो भाग देता, तेव्हाच तुम्ही त्याला शिवू शकता, त्याला हे करू शकता. म्हणजे शिवू नाही, म्हणजे वापरू शकता. ह्याच्यातून राव एलियट डेस्लर म्हणतात की आपल्याला शिकला पाहिजे एका इस्रायल माणसाला, की हे सगळ्या गोष्टी जे आपल्या जीवनातले जे आहेत, सगळ्या गोष्टी जे आहे
हे जोपर्यंत हे सगळं असं पाहिजे, या हार्वेस्ट सारखा पाहिजे की तो हाशेमचा आहे. आणि हाशेम चा जो एक ऑफरिंग जो आपण देतो, एक ओमेर, त्याचा अर्थ आहे की ती गोष्ट ज्या परवानगी असलेल्या तरीकेनेच वापरला पाहिजे. तेव्हा जसा काही प्रत्येक तुमच्या जीवनाच्या प्रत्येक ऍस्पेक्ट मध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये ती केदुशा तुम्ही एक्सरसाइज करता. म्हणजे ती केदुशा तुम्ही जसं काय ती ती केदुशा आणता त्याच्यामध्ये. म्हणून आपण पैसे येतात, कमवतो, त्यातनं आपण भाग देतो. तुमच्याकडे जेवण आलेलं आहे, थोडं जेवण आपण शेअर करतो, केला पाहिजे. कोणती गोष्ट आहे, कपडे आहेत, त्याला नीट त्याला म्हणजे आपण आपण तेच मिचवूत, त्याला व्हॅल्यूज आहेत, त्याला तरीके आहेत त्याचा हे करायचं. म्हणून या जगात जे काय आहे हे सगळं आपल्याला खूप मोठी अंडरस्टँडिंग ती आहे ज्यूइश धर्माची. त्याला वेगळ्या तरीने बघतो की कसं सगळं काही आपण हाशेमच्या आध्यात्मिकतामध्ये कसं आपण सगळ्या गोष्टींना एलिव्हेट करू शकतो. ते शर्ट म्हणा, कपडे म्हणा, तुमचं जेवण म्हणा, तुमची गाडी म्हणा, या सगळ्या गोष्टीमध्ये कसं आपण स्पिरिच्युअलिटी इन्फ्यूज करू शकतो, त्याचे तरीके आहेत. तुला खूप लोक, धार्मिक लोक, गाडी तुम्हाला बघाल, तुम्ही उभे आहात तर तुम्हाला ते लिफ्ट देतात. नाही देत का ते तुम्हाला मदत करायची आहे म्हणूनच ते देतात, का ते मानतात की अरे माझ्याकडे गाडी आहे, माझं इस्रायल माणसाला मी ड्रॉप करू शकतो का नाही. तो काय करते, एक इस्रायल माणूस इस्रायल माणसाला वरती हा खेसेत करते, तो हाशिमची सर्विंग हशम, तो हाशिमची जशी काय सेवा करते. नाही नुसती सेवा, सेवा म्हणजे हाशिमच्या जवळ येते. एक इस्रायल माणसाला एका इस्रायल माणसं गाडीमध्ये जर लिफ्ट देतात तर ते पण त्याला हाशिमच्या 2 पावलं जवळ आणते. कारण तो प्रेम, इट्स अन एक्सप्रेशन ऑफ लव्ह, काइंडनेस, खेसेद. एकदम सिंपल गोष्ट, काय लागत नाही त्याला, 2 पैसे नाही लागत त्याला. अशा आपल्या जीवनात सगळ्या गोष्टीला हा एस्पेक्ट आपण लावू शकतो, हा कनेक्शन आपण लावू शकतो. दिस इज वंडरफुल टीचिंग ऑफ राव एलिओ डेसलर ऑन दिस. आता तसंच पुढे 50व्या दिवशी आपण नवीन ऑफरिंग आणतो. जसं मी बोललो की गहू येतो, गव्हाचे आपण आपण त्याचं हे करतो, राईट, पीठ बनवतो आणि त्याचे लोव्स बनवून आपण तो पण ते तोरामध्ये दिलेला आहे वैकरामध्ये. तर आता रवी डेसलर म्हणतात की हा जो आहे की आपल्याला धान्य मिळतो, तो धान्य आपण उगवला, मेहनत केली आणि त्याच्यामध्ये आपण त्याला लोव्स बनवले आणि ते आपण हाशिमच्या पुढे आणतो. त्या दिवशी शावोत चा सण आपण साजरा करतो. त्या दिवशी आपल्याला आपण तोरा मिळाला, त्याचा रिप्रेझेंटेशन आहे. तर एक जी होती की ओके ना, इथं काय कॉन्सेप्ट आहे की माणूस आध्यात्मिक, ओके, जो 50व्या दिवशी आपण बेसिकली शावोत, राईट, काय काय आपल्याला आपण इथे उभा राहिलो सिनाय डोंगराच्या खाली, आपल्याला तोरा मिळाला आणि आपण शावोतला तोरा हे करतो, आपल्याला तोरा मिळाला हे आपण साजरा करतो. तर तो जो ऑफरिंग जो आहे तो त्याला रिलेटेड आहे. इट्स लाईक जसं काय तो, जसं काय तोरा मिळाला आणि आपण ते जसं काय हशेमच्या स्वाधीन करतो. तर इथे विलियम डेसलर म्हणतात की ही गोष्ट आपण एक्सप्लेन केली होती की माणसाला मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये, ओके, म्हणजे अरे आज मला चांगले कपडे पाहिजेत, आज चांगला खायला पाहिजे, हे पाहिजे, लाईक त्याच्या वर्ल्डली गोष्टींमध्ये राव एलिओ डेसलर म्हणतात तुम्हाला नवीन काय मिळत नाही. आज वडापाव खाल्ला,
उद्या पाणीपुरी खायचं मन झालंय, परवा रगडा खायचं मन झालंय, चौथ्या दिवशी डाळ भात खायचं मन झालंय, परत आठवड्यानंतर वडापाव खायचं मन झालंय, अरे खूप टाइम इडली वडा नाही खाल्ला, ते खाऊ. तर हा व्हॅल्युएशन त्याच्यामध्ये नवीन का आहे? मॅक्सिमम नवीन डिश आहे, राईट? नवीन काहीतरी डिश आहे. चला आज आज थाई रोस्टेड लॅम्ब खाऊ. हा ठीक आहे, ओके, एक नवीन डिश आहे, पण त्यात खरा नवीन काय नाही. हे सगळं जो आहे मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये जो प्लेजर जो आहे, जो आनंद जो मिळतो, जो खातो आपण, तो बेसिकली मुळात सेमच आहे. ते म्हणतात ठीक आहे, चव थोडी इकडं वेगळी, थोडी तिकडं, थोडा तिखट जास्त, इथं थोडा गरम मसाला कमी, पण बोलतो ते प्लेजर तो सेमच आहे. बोलतो त्यात काही नवीन आहे. तो बोलतो मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये नवीन प्लेजर्स नाही, प्लेजर सेमच आहे. तो जो प्लेजरचा एक्सपिरियन्स तो सेमच आहे. मग तो मर्सिडीज गाडीचा प्लेजर असो, की एक चांगला घड्याळ मिळाला त्याची प्लेजर असो, की एक शर्ट मिळाला त्याचा प्लेजर असो, बेसिकली. आणि म्हणून तो प्लेजर काही युनिक नवीन नसल्यामुळे त्या प्लेजरला एका दिवसात विसरतो पण आपण. बरोबर, आपण बोललो ना की अरे मर्सिडीज गाडी आली, 4 दिवस मजा, पुढच्या आठवड्यात ऑडी पाहिजे, ऑडी झाली मग डायरेक्ट प्लेनच पाहिजे. माणसाचे ते पचतच नाही त्याला, तो थांबतच नाही त्याला, हे त्यानंतर ते, त्याच्यानंतर ते. का? कारण तो प्लेजर सारखाच आहे. प्लेजर किती मोठी वस्तू असली, प्लेजर सारखाच आहे. नवीन काय, युनिक काय मिळाला? रिझल्ट सेम आहे बोलतो. ओके, पण आध्यात्मिकतामध्ये व्हॅल्यू डेसलर म्हणतात की जो माणूस आध्यात्मिकताच्या मार्गाला लागलेला आहे, तोराचा अभ्यासच नाही, तर त्याचा जीवन, त्याच्या हृदयावर तोरा आहे, तो तोऱ्याच्या हिशोबाने जेव्हा जगतो, तर त्याला आध्यात्मिक जे एक्सपिरियन्सेस आहेत, जी आतून त्याला परमेश्वराला जुळण्याची, हशेमला जुळण्याची कळकळ आहे, त्याच्यामध्ये त्याला जो मिठास जी मिळते, ती प्लेजर सारखी नाही, ती संपत नाही. तो फक्त त्याच्यात मुरलेला असतो, ते कधी जात नाही, ते संपत नाही. ऑफकोर्स माणसं डिस्ट्रॅक्ट होतात, एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स घेतात, त्यांना खूप आनंद होतो, काही टायमानंतर परत ते त्यांच्या चुकीच्या धंद्याला लागतात, चुकीच्या गोष्टी, कारण ते स्वतःला मेहनत नाही करत. पण जो माणूस आध्यात्मिकता म्हणजे तो हास्यमच्या मार्गाला लागलेला आहे, त्याला हास्यम दिवस रात, त्याला हास्यमाचं लक्ष आहे, म्हणजे तो विचार करतो हास्यम बद्दल, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये हास्यमची सेवा करण्याचा त्याला ऑपॉर्च्युनिटी मिळते, त्याला चान्स मिळते. त्या माणसाला त्यातून जो गोडवा मिळतं, तो गोडवा संपत नाही. कारण प्रत्येक स्पिरिच्युअल बेनिफिट हा युनिक आहे त्याच्या ह्याच्यामध्ये. म्हणून एक रवी डेसलर म्हणतात, म्हणून इस्रायल लोक आज पण, इतकी जुनी माणसं आहेत इस्रायल लोक, पण आज पण धर्माला सोडलेला नाहीये त्यांनी. कारण जो कंटाळत नाही ते धर्माला, त्यांच्या धर्माला कंटाळत नाही, कारण तो गोडवा त्यांच्या तोंडाला आहे. त्यांना म्हणजे त्यांच्या हृदयाला माहिती आहे, हा स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस त्यांचे जे आहेत ते युनिक आहेत, ते त्यांना कंटाळा, फिजिकल गोष्टींचा कंटाळा येतो, माणूस थकतं त्याला, पण ह्याला नाही तो थकू शकत. आपण अजून एक 2-4 मिनिटं आहेत, आपण या टॉपिकला इथे संपवू. 2 मिनिटं द्या मला. आणि मग माणूस जेव्हा, आता माणसाला फ्री विल आहे, त्याच्या पुढे प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पावलाला एक चॉईस येतं. हे जर मी चूज केला तर हे बरोबर आहे, हे जे चूज केला तर हे चुकीचं आहे. बरोबर आणि चूक इस्रायल माणसासाठी तोरा ठरवतं. तोरा आपला मॉरल गायडन्स आहे, त्याच्यातून आपल्याला कळतं काय बरोबर आणि काय चूक, काय मला पाडेल आध्यात्मिकतामध्ये, परमेश्वराच्या नजरामध्ये, प्युरिटी इम्प्युरिटी मध्ये, हे तोरा मला सांगते, तोरामधनं मी शिकतो. ओके. आणि एका माणसाला जेव्हा ही गोष्टीची जाण आहे, आणि त्याच्या पुढ्यात जेव्हा तो समोर एक पॉइंट येतो जिथं
तो बोलते नाही रे, हे बरोबर आहे, हे केला पाहिजे, पण त्याच्या आतमध्ये फोर्स आहे, तो बोलते कर रे, चुकीचा पण कर. ओके. जिथं त्याचा माइंड बॅलन्स्ड आहे की तो हे पण करू शकतो आणि ते पण करू शकतो, याला राव एलियाहू डेसलर म्हणतात द पॉइंट ऑफ बेखिरा. ह्याला बेखिरा म्हणतात. बेखिरा म्हणजे तो क्षण, तो महत्वाचा क्षण जिथं माणूस बरोबर मार्गाला पण जाऊ शकतो, चुकीच्या मार्गाला पण जाऊ शकते, अशा पोझिशन मध्ये आहे. तो पॉइंट आहे बेखिरा, आणि बेखिरा ठरवतोय का तुम्ही कोणात. तो पॉइंट आहे, तो ठरवतोय का तुम्ही कोणात, तुम्ही खरे कोणात, तुमचा आतमध्ये खरा कोण बसलेला आहे, जिथं तुम्ही हे पण बरोबर पण करू शकता आणि चूक पण करू शकता. द पॉइंट ऑफ बेखिरा. बेइज्जत हशेम, पुढच्या शिवरमध्ये आपण या बेखिरा पॉइंट वरती बोलू, जो डिसाइड करतं की तुम्ही खरे कोणात. तिथं तुम्हाला समजेल की तुम्ही खरे कोणात, किती पाण्यात. दॅट इज द बेखिरा पॉइंट, द मोमेंट ऑफ बेखिरा. बेइज्जत हशेम, पुढच्या शिवरला आपण या बेखिरावरती थोडासा राव एलियाहू डेसलरच्या विजडम मध्ये आपण शिकूया. बेइज्जत हशेम. तोदा रब्बा, खाक समयाक, सण साजरा करा, आनंद राहा. हशेम आपल्याला जपतात, ठेवतात. बरुख हशेम, युद्ध आहे. हशेमचे चमत्कार खूप आहेत एरेस इस्रायल मध्ये. जो इस्रायलला राहते त्याला माहिती की इथं किती चमत्कार आहेत. न्यूज वरती, इंडियामध्ये इथं न्यूज सगळी फेक न्यूज आहे. प्रार्थना करा. युद्ध हा चांगला नसतो. प्रार्थना करा. जे इस्रायलमध्ये त्यांनी प्रार्थना केली पाहिजे की आपल्यावरती युद्ध हा टळेल, त्रास नाही होईल, आपले इस्रायल लोक नाही मरतील, आपली जी मुलं आहेत जे लेबनॉन मध्ये घुसलेत, इथं वगैरे, जे वाचवत आहेत, आम इस्रायलला वाचवण्याचं काम करतायत, बेइज्जत हशेम सुखरूप ते पण त्यांच्या आई बापाकडे जातील, त्यांच्या फॅमिलीज मध्ये जातील. ही प्रार्थना केली पाहिजे. मशिदीमध्ये आशीर्वाद दिला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. इस्रायल माणसासाठी नेहमी मिशबराका दिली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. इस्रायल माणसाला जास्ती मिशबराका मिळतं. मग जो प्रार्थना करतो त्याला जास्ती मिशबराका मिळतं. केली पाहिजे. आणि इंडियामध्ये वगैरे त्यांनी प्रार्थना केली पाहिजे. बेइज्जत हशेम, तोदा रब्बा. आपण पुढच्या शिवरला भेटूया. थँक्यू सो मच.